जानेवारी 2026 मध्ये 4 ग्रहांचे गोचर वेगवेगळ्या राशीमधून होणार आहे. आणि ह्या 4 ग्रहांचे गोचर मिथुन राशीची सध्याची वास्तविक परिस्थिती कशी बदलेल हे बघूया. मिथुन राशीच्या लोकांना एक मोठा गैरसमज चिकटलेला असतो, की लोक म्हणतात तुम्ही चंचल आहात, पण स्थिर नाही. पण खरं पाहिलं तर मिथुन राशी ही चंचल नाहीये, ती जलद विचार करणारी राशी आहे. आणि आपलं जे मन आहे ते सतत काम करत असतं. एक गोष्ट पूर्ण होण्याआधीच पुढचा विचार मिथुन राशीच्या मनामध्ये आलेला असतो, डोक्यामध्ये आलेला असतो. पण हा काळ असा आहे, की ग्रह तुम्हाला विचार करायला नाही, तर एकाच विचारावर थांबायला शिकवत आहेत. आणि इथेच तर खरी मिथुन राशीची अडचण सुरू होते. जुन्या काळी असं एक सुभाषित म्हणलं जातं, एकम साधयेत कर्मयोगेन सिद्ध्यंती. याचा मराठीत असा अर्थ आहे, की एक गोष्ट पूर्ण मन लावून केली तरच ती सिद्ध होते. आणि मिथुन राशीसाठी हा श्लोक म्हणजे आपण एक सल्ला नाही तर इशाराच आहे. थोडक्यात जर आपण ग्रहांची सध्याची गोचरीचा विचार केला ना, तर सूर्य, मंगळ, बुध, शुक्र हे चारही ग्रह कोदंड असणाऱ्या धनुराशीतून गोचर करतील. आणि गुरु सध्या तुमच्याच राशीत वक्री आहे. याचबरोबर शनी महाराज सुद्धा मीन राशीमधून मार्गस्थ आहेत. आणि राहू केतू तर आपणास माहित आहे, की कुंभ आणि सिंह राशीतून अनुक्रमे गोचर करत आहेत. आणि मग याचा एकत्रित संदेश काय असेल? तुमच्यावर सध्या बाहेरचा ताण नाहीये, तुमच्यावर स्वतःचाच जास्त ताण आलेला आहे. कारण तुमचा जो स्वामी आहे बुध, तो वेगळ्या राशीत आहे. तो गुरुच्या राशीत आहे, म्हणजेच धनुराशीत तो आहे. गुरु स्वतः तुमच्या राशीत, पण तो वक्री आहे. त्यामुळे आतून संभ्रम, बाहेरून जबाबदाऱ्या, अशी दुहेरी कोंडी मिथुन राशीची झालेली आहे. गुरु वक्री आहे मिथुन राशीत. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, की हा सगळ्या विश्लेषणाचा कणाच असेल. कारण की गुरु जेव्हा बुधाच्या राशीत येतो आणि बुध जेव्हा गुरुच्या राशीत जातो ना, तेव्हा सर्व बाजूने व्यक्ती जी आहे ती कोंडीत सापडते. नक्की कोणता निर्णय घ्यावा असा गोंधळ चाललेला असतो. कारण की गुरुचा स्वभाव हा श्रद्धावान आहे आणि तुमच्या राशीचा स्वामी बुध ह्याचा स्वभाव हा बुद्धिवादी आहे. त्यामुळे बुद्धी आणि श्रद्धा ही दोन वेगवेगळी टोकं असतात ना, ती तुमच्या मनावरती सध्या ताबा ठेवून आहेत. त्यामुळे तुम्हाला निर्णय घेण्यामध्ये सध्या बराच मोठा संभ्रम तयार होतो. नक्की कोणता मार्ग पकडावा हे सुद्धा सध्या मिथुन राशीला लक्षात येत नाही. कारण की गुरु म्हणजे काय आहे बरं? गुरु म्हणजे आहे निर्णय, गुरु म्हणजे आहे शहाणपण आणि गुरु म्हणजेच दिशा असते. पण आता तो गुरु तुमच्या राशीमध्ये वक्री आहे. म्हणजे काय याचा अर्थ? निर्णय पुन्हा विचारात घेतले जातात. आधी घेतलेले निर्णय जे आहेत ते चुकीचे वाटतात आणि मी बरोबर होतो का? असा प्रश्न सध्या मिथुन राशीला पडत आहे. त्यामुळे मित्रांनो, मिथुन राशीसाठी याचा अर्थ कसा झालेला आहे, की आत्मविश्वासामध्ये थोडी कमी नाहीये, पण आत्मविश्वास तुमचा टिकत नाहीये. जो आत्मविश्वास सातत्याने टिकून राहिला पाहिजे, तो टिकत नाहीये. त्यामुळे हा काळ तुम्हाला सांगतो, की बाहेर सल्ला शोधू नका. आधी स्वतःचं मन स्पष्ट करा. नोकरी व कामकाजामध्ये जानेवारी महिन्यात कशी परिस्थिती होईल? पण सध्या गोंधळ का जाणवतोय तुम्हाला तिथं? कारण की मिथुन राशीच्या व्यक्तींना ह्या काळात असं वाटेल, की काम खूप आहे, पण त्याला दिशाच नाहीये. आणि याचं कारणच असं आहे, की धनु राशीमध्ये 4 ग्रह एकत्र आहेत. त्यामुळे काय होतं, कामाचं स्वरूप बदलतं आणि नवीन जबाबदाऱ्या अचानक येतात. तुमच्याकडून अपेक्षा वाढतात, कामाचा ताण पण थोडा वाढतो. पण काय मित्रांनो, लक्षात घ्या, गुरु वक्री असल्यामुळे तुम्ही स्वतःच शंका घेत राहता आणि हे तुमच्यासाठी धोकादायकच असेल. कारण तुमचं काम चांगलं असूनही तुम्ही स्वतः त्यावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे तुम्हाला असा सल्ला असेल ना, की तुम्ही सतत तुमची जी भूमिका आहे, तुमचा रोल आहे जॉबच्या ठिकाणी, तो बदलू नका. त्यामुळे हा काळ जो आहे तो मल्टीटास्किंगचा नाहीये. एकच कामाचा आहे, पण ते काम पूर्णत्वाला नेण्याचाच हा काळ आहे. प्रमोशनचा जर विचार केला ना आपण, तर मिथुन राशीला या काळात काय होतं, प्रमोशनबद्दल संभ्रम असतो आणि सत्य काय आहे हे समजत नाहीये. तुमचं काम नजरेत आहे बरं का इतरांच्या, ते चुकलेलं नाहीये. पण निर्णय हा लांबतो आहे आणि ह्याचं कारण असं आहे की नाही, की मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन स्वतः
एक बदलाच्या टप्प्यात आहे. गुरु वक्री असल्यामुळे काय होतं, निर्णय पुढे ढकलले जातात. त्यामुळे हा काळ मागणी करण्याचा नाहीये. हा काळ तयारीचा आणि कन्सिस्टन्सीचा आहे. मग मित्रांनो, याच बाबतीत जर मुलाखती असतील तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी किंवा नोकरीत बदल होण्याचे पण काही चान्सेस तयार झालेले असतात. तर हा काळ कसा असेल? जानेवारीमध्ये मिथुन राशीसाठी मोठी ताकद म्हणजे बोलणंच आहे बरं का. पण हेच धोका ठरू शकतं. कारण की बुध जो आहे तो धनु राशीत असल्यामुळे विचार मोठे होतात, शब्द जास्त होतात आणि मग ह्यामुळे काय होतं तुमच्या इंटरव्ह्यूजमध्ये जास्त एक्सप्लेन केल्याने फोकस जातो आणि मग इंटरव्ह्यूअर जे असतात तुमचे इंटरव्ह्यू घेणारे ते कन्फ्यूज होऊ शकतात. त्यामुळं मिथुन राशीने ह्या काळामध्ये थेट उत्तर द्या, पण थोडी उदाहरणं द्या, ती पण जास्त लांबलचक नसावी आणि विषयांतर टाळलं पाहिजे. टू द पॉइंट तुम्ही बोललं पाहिजे आणि हा काळ तुमच्यासाठी योग्य आहे. कोणासाठी योग्य आहे? ज्या व्यक्ती टीचिंग करतात, ज्या व्यक्ती इतरांना ट्रेनिंग देतात, ज्या व्यक्ती कम्युनिकेशन्स रिलेटेड फील्डमध्ये काम करतात, त्या क्षेत्रात काम करतात, जे व्यक्ती आय-टीमध्ये काम करतात, एनालिसिस म्हणून काम करतात आणि काही लोकं सल्लागार म्हणून काम करतात ना, त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ खूप चांगला आहे. आर्थिकरित्या जर तुम्ही विचार केला ना, पैसे येण्याची क्षमता आहे, पण समाधान मात्र नाहीये. त्यामुळे मिथुन राशीचे लोक काय म्हणतात बरं का, कमतरता नाही, पण मनाला शांती पण नाही. माहिती असेल, प्रवास असेल किंवा तुम्हाला काही गोष्टींमध्ये नवीन शिकायचं असेल किंवा तुम्हाला भविष्याची चिंता पण असेल ना, तर हा काळ तुम्हाला काय सांगतो बरं का, की तुम्ही पैशाकडे आकड्यांनी पाहू नका, प्राधान्याने पहा तुम्ही. काही जणांना कर्ज आणि आर्थिक निर्णय ह्या बाबतीत पण काही तुम्हाला विचार करायचा असतो. मग ह्या काळात काय होतं, नवीन कर्ज तुम्ही टाळलेलंच चांगलं आहे. आधीचे आर्थिक निर्णय तुम्ही पुन्हा तपासलेलेच योग्य राहतील तुमच्यासाठी. वक्री गुरु असल्यामुळं काय होतं, तुम्ही काही कॉन्ट्रॅक्ट्स फायनल करत असता, डील फायनल करत असता किंवा तुम्हाला काही ॲग्रीमेंट्स फायनल करायचे असतात. काही लोकांना तुम्ही फायनान्शियल कमिटमेंट ह्या सगळ्या दिलेल्या असतात. पण हे सगळं तुम्ही पुन्हा नीट वाचणं गरजेचं आहे आणि तपासणंही गरजेचं आहे. कुटुंबाच्या बाबतीत जर विचार केला ना, तर संवाद चांगला आहे, पण समजच नाहीये ना. कारण केतू सिंह राशीत असल्यामुळे सध्या घरामध्ये इगो क्लॅशेस होत आहेत आणि प्रत्येकाला आपलीच बाजू बरोबर वाटते. मग हे इगो क्लॅशेस होणारच. आणि मिथुन राशीला काय वाटतंय, की सध्या मी बोलतोय, तरी मला कोण समजूनच घेत नाही. ही सध्या मिथुन राशीची अवस्था आहे. समस्या बोलण्यात नाहीये हो, समस्या ही ऐकून घेण्यात आहे. थोडं तुम्ही शांतपणे ऐकलं ना, तर तुमचा अर्धा ताण कमी होतो आणि 4 गोष्टी समोरच्यांचाही तुम्ही समजून घ्या. वैवाहिक जीवनाचा जर विचार केला तर शब्दांची काळजी घ्या बरं का. कारण की ह्या काळात काय होतं, भांडण कमी पण टोमणे जास्त होत आहेत आणि मिथुन राशीचे शब्द कसे आहेत, ते तीक्ष्ण असतात. पण ह्या काळात ते इतरांना फार दुखावू शकतात. तुम्ही थोडं तीक्ष्ण बोलणं टाळलं पाहिजे. भावना तुम्ही थेट बोलून दाखवा, पण त्याचा उपरोध टाळला पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला ना, तर मेंदू जास्त थकतो बघा विचार करून. त्यामुळे ह्या काळात तुम्हाला झोपेचा अभाव किंवा डोकेदुखी येत असते किंवा फटीग फार येतं डोक्यावरती आणि हे सगळं सध्या ओव्हर थिंकिंगमुळे तुमच्या बाबतीत घडत आहे. मग याचा व्यावहारिक दृष्टिकोनातून उपाय काय असेल मित्रांनो? साधी गोष्ट आहे, स्क्रीन टाईम कमी करा, झोप ठराविक घ्या आणि एक काम एका वेळी करा. 4-4 गोष्टीकडे लक्ष देऊ नका ना. शिक्षण, अध्यापन ह्या बाबतीत जर विचार केला ना, तर विद्यार्थ्यांसाठी समज चांगली वाढेल. अभ्यासामध्ये जो आहे ना, तो फोकस कमी झाला असेल. पण तो काही फारसा असा अभ्यासामध्ये फार नुकसान करणारा नसेल. त्यामुळे विद्यार्थी हा जानेवारी महिना गेला, तर पुन्हा एकदा अभ्यासामध्ये ग्रीप घेतील. व्यावसायिकांसाठी हा काळ कसा असेल? सध्या तर तुम्ही कोणतं नवीन कॉन्ट्रॅक्ट साइन करू नये, कारण की तुम्ही स्वतःच एका कन्फ्युजन मोडमध्ये आहात. त्यामुळे 1 महिना पुढे गेल्यानंतर त्याचा विचार करता येऊ शकतो. तर मिथुन राशीसाठी निष्कर्ष कसा असेल? मिथुन राशी हा काळ तुम्हाला थांबवतो बरं का. पण तुम्हाला गोंधळात जरी तो टाकत असला, तरी अगदीच मागे हटण्याची ही वेळ नाहीये. तो काळ तुम्हाला थोड्या वेळासाठी का असेना शहाणं बनवतो आणि जो या काळामध्ये कमी गोष्टी निवडतो ना, पण त्या पूर्ण करतो ना, तो पुढे खूप स्थिर होतो. त्यामुळे तुम्ही ह्या काळामध्ये फार कमी गोष्टी निवडा, मग कुठल्याही असतील. त्यामुळे हा काळ तसाच आहे हे तुम्ही थोडं मनामध्ये तुमच्या बिंबवून घ्या. मिथुन राशी असतानाच बुद्धिवान रास आहे. स्वतःच्या समस्या ती इतरांना शेअर करत नाहीये. पण स्वतःच्या समस्येवर कसं त्याच्यावर मार्ग काढत जायचं,
हे मिथुन राशीला फार चांगलं लक्षात येतं. जानेवारी 2026चा हा महिना अगदी मध्यम प्रतीचा असेल, एवढं फक्त लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे तुमचं पुढच्या महिन्याचं प्लॅनिंग तुम्ही करू शकता. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.